पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशा पारूचा हात पकडून तिला सगळ्यांसमोर घेऊन येते आणि मग तिला म्हणते की तुला ब्रँड ॲम्बॅसेडर व्हायची खूप हौस आहे ना, आता तुझी ही हौस मी पूर्ण करते. आणि मग ती पारूवर हात उचलते. पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि तो दिशाचा हात पकडतो आणि आदित्यला बघून तिथे असणारे सगळेच जण घाबरतात. तर पारू पटकन आदित्यच्या पाठीमागे जाऊन लपते. तर आदित्य कोणताही विचार न करता सगळ्यांसमोर दिशाच्या कानाखाली मारतो आणि ते बघून दिशा खूप चिडते. तर दिशा पारूसोबत जे काही वागत असते त्यामुळे आदित्यसुद्धा खूप चिडलेला असतो. त्यानंतर तो पटकन पारूच्या अंगावर चादर टाकतो आणि दिशाला विचारतो की तू एक मुलगी आहेस ना, मग एका मुलीसोबत असं वागायची तुझी हिंमत कशी झाली. आणि त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांवर तो ओरडतो आणि त्यांना तेथून जायला सांगतो. तर दिशा म्हणत असते की आदित्य, तू या मुलीची बाजू घेतोयस का आणि कशासाठी? ही ब्रँड ॲम्बॅसेडर आहे ना, मग तिला अशी कामं करावीच लागणार. पण दिशाचं असं बोलणं ऐकून आदित्यचा राग अजूनच वाढतो. मग ते दोघेजण मोठमोठ्याने एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. दिशा तिचं म्हणणं आदित्यला पटवून देत असते, मात्र आदित्यला दिशाचं वागणं बोलणं अजिबात पटत नाही. तो म्हणत असतो की तू पारूवर जळतेस हे मला माहिती आहे, पण तू या थराला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि ते ऐकून दिशा म्हणते की बघ एकदा या मूर्ख मुलीकडे, हिच्यावर मी का जळावं? असं काय आहे हिच्यात की ज्यामुळे मी जळेल? आणि तसंही हे फोटोशूट करण्याची परवानगी मला सासू मॉमने दिली होती, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. पण आदित्य तिला सांगतो की पारूचा फोनवरील आवाज ऐकून आईनेच मला इथे पाठवलं आणि याचा अर्थ एकच होतो की आईचा तुझ्यावर विश्वास नाही आहे. आणि ते ऐकून दिशा तर अजूनच चिडते. ती म्हणत असते की आदित्य, तुम्ही या पारूला ना डोक्यावर बसवून ठेवलं आहे. असं काय आहे हिच्यात की ज्यामुळे तुम्ही हिला कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं? आपल्या कंपनीमध्ये अनेक सुंदर सुंदर मुली आहेत, मात्र कौतुक कोणाचं होतं तर या पारूचं. होर्डिंगवर कोण झळकतं तर ही पारू. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की ठीक आहे, तुझा हाच प्रॉब्लेम आहे ना, मग आता तुमच्या दोघींमध्ये एक कॉम्पिटिशन होऊन जाईल. तू पारूसारखं तयार व्हायचं आणि पारू तुझ्यासारखं तयार होईल. आणि जी कोणी ही कॉम्पिटिशन जिंकेल ती असेल ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनी. आणि ते ऐकून दिशा म्हणते की ठीक आहे, मला हे मान्य आहे. मात्र या गोष्टीमुळे पारू खूप घाबरलेली असते. पण आदित्य दिशाला सांगतो की आजच ही कॉम्पिटिशन होईल आणि त्यासाठी दिशासुद्धा तयार होते. दुसरीकडे मीटिंग संपल्यावर श्रीकांत, अहिल्या, प्रिया आणि प्रीतम गप्पा मारत बसलेले असतात. मीटिंग खूप छान झाल्यामुळे अहिल्या आणि श्रीकांत प्रीतमचं अभिनंदन करत असतात, त्याचं कौतुक करत असतात. पण प्रीतम म्हणत असतो की खरं तर आभार प्रिया मॅडमचे मानायला हवेत, कारण त्यांना ऐनवेळी जे सुचलं ते त्या मीटिंगमध्ये बोलल्या. मी तर क्लायंटच्या काही प्रश्नांची तयारी केलीच नव्हती. आणि ते ऐकून अहिल्या प्रियाचं खूप कौतुक करते आणि ती प्रीतमला या प्रोजेक्टमध्ये खूप छान साथ देत असल्यामुळे तिचे आभारही मानते. पण प्रिया म्हणत असते की मॅडम, माझे आभार मानायची काहीच गरज नाही आहे. प्रीतम सर खरंच खूप या प्रोजेक्टसाठी मनापासून काम करतायत. जसे आदित्य सर दिवसरात्र मेहनत करत असतात ना, तसेच प्रीतम सर देखील करतात. प्रीतम सर आदित्य सरांसारखे आहेत आणि आदित्य सर अगदी तुमच्यासारखे. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो, म्हणजे ह्या दोघांमध्ये माझे काहीच गुण आले नाहीत का? आणि त्यावर प्रिया हसतच म्हणते की नाही सर, तसं नाही आहे. आदित्य सर आणि प्रीतम सर मॅडमसारखे कणखर आहेत, धोरणी आहेत, पण तेवढेच ते तुमचे एवढे सालस आहेत, डाऊन टू अर्थ आहेत. आणि ते ऐकून श्रीकांतही खुश होतो. दुसरीकडे आदित्य त्याच्या खोलीत असतो. त्याला सतत दिशाचं बोलणं आठवत असतं. घडलेल्या प्रकारामुळे तो खूप चिडलेला असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. आदित्य, ती ठीक तर आहे ना याची चौकशी करतो. आणि त्यावर पारू म्हणते की हो आदित्य साहेब, मी ठीक आहे, पण मला ही कॉम्पिटिशन वगैरे काही करायचं नाही आहे. पण आदित्य म्हणतो की नाही पारू, आज ही कॉम्पिटिशन व्हायलाच हवी. आपल्याला दिशाला काही गोष्टी समजावून सांगायलाच हव्या. आणि मुळात ही कॉम्पिटिशन दिशाला हवी आहे. तिला एक चान्स हवा आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. पण पारू म्हणत असते की आज जे काही घडलं ते चुकीचंच होतं, पण माझा दिशा मॅडमवर कोणताही राग नाही आहे. मला खरंच हे सगळं नाही करायचं. दिशा मॅडमला व्हायचं आहे ना ब्रँड ॲम्बॅसेडर, मग होऊ द्या त्यांना. पण आदित्य ऐकत नाही. तो पारूला म्हणतो की पारू, कॉम्पिटिशन व्हायलाच हवी आणि माझ्यासाठी तू ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं.
आणि आदित्य असं बोलल्यामुळे पारूसुद्धा तयार होते. दुसरीकडे दिशा कॉम्पिटिशनची तयारी करत असते. ती शहरातले बेस्ट डिझायनर, हेअर ड्रेसर आणि मेकअप आर्टिस्ट यांना बोलावून घेते आणि त्यानंतर ती दामिनीला सांगत असते की आता त्या पारूला कळेल की ही दिशा कोण आहे ते. ही कॉम्पिटिशन मी जिंकणार हे तर स्पष्ट आहे, पण दामिनी तिला सांगत असते की संपूर्ण किर्लोस्कर मॅन्शन त्या पारूच्या बाजूने आहे एवढं लक्षात ठेव. त्यामुळे जे काही करायचे ते विचार करून कर. पण दिशाला असं वाटत असतं की तीच बेस्ट आहे. त्यानंतर दिशाने बोलावलेले सगळे आर्टिस्ट बंगल्यावर येतात. तितक्यात अहिल्या, श्रीकांत, प्रीतम आणि प्रियासुद्धा त्या ठिकाणी येतात. प्रीतम त्यांना विचारत असतो की कोण आहात तुम्ही, पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि ती त्या लोकांना सांगते की पटकन जा आणि दिशाला तयार करा. तर अहिल्या विचारत असते की हे नेमकं काय चाललंय आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्या चौघांना म्हणू लागतो की आज आपल्या घरात एक कॉम्पिटिशन होणार आहे आणि ती कॉम्पिटिशन दिशामध्ये आणि पारूमध्ये होणार आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर आदित्य म्हणत असतो की आई बाबा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे काही करतोय ते विचार करूनच करतोय. आणि आज या कॉम्पिटिशनसाठी दिशा पारूसारखी तयार होणार आहे आणि पारू दिशासारखी. आणि ही कॉम्पिटिशन तुम्हा दोघांना जज करायची आहे आणि जी कोण ही कॉम्पिटिशन जिंकेल ती किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर असेल. आणि ते ऐकून अहिल्या खूप चिडते. ती आदित्याला विचारते की तू एकट्याने निर्णय का घेतला. तर आदित्य म्हणत असतो की आई ही कॉम्पिटिशन झाल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेल, पण आत्ता तुम्हाला प्लीज काही विचारू नको, माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण कॉम्पिटिशन झाल्यावर तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे. आणि त्यावर आदित्य हो म्हणतो. तर दुसरीकडे सगळेजण दिशाला मदत करत असतात. दिशासाठी छान डिझायनर ड्रेसेस आलेले असतात आणि तिचा मेकअप सुरू असतो. तर दुसरीकडे पारू घडलेला सगळा प्रकार प्रियाला आणि प्रीतमला सांगते आणि त्यामुळे प्रीतम तर खूपच चिडतो. तो म्हणत असतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ती दिशा चांगली मुलगी नाही आहे आणि आता तर तिची हिंमत खूपच वाढली आहे. तिने पारूचा अपमान केला आहे, मी तिला सोडणार नाही. पण पारू प्रीतमला म्हणत असते की प्रीतम सर तुम्ही प्लीज असं नका वागू, तुमचं आणि दिशा मॅडमचं लग्न होणार आहे, तुम्हाला एकत्र संसार करायचा आहे आणि खरं तर मला ही कॉम्पिटिशन करायचीच नाही आहे. पण प्रीतम पारूचं ऐकत नाही. आदित्यसारखंच तो सुद्धा पारूला समजावतो आणि तिला सांगतो की पारू काही झालं तरी तू या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचंच. आणि मग त्यानंतर तो पारूसाठी वेगळे कपडेसुद्धा मागवून घेतो आणि प्रियाला पारूला छान तयार करायला सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.